इट्स ओके मितेश, तू तुझी कादंबरी ओपन कर, मी वाचून दाखवते तुला. मिताली त्याचं लक्ष डायव्हर्ट करत म्हणाली. तर नमस्कार, मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर माझी एक दीर्घकथा मालिका साथ दे तू मला त्याचं मी तुमच्यासाठी वाचन करत आहे. आत्तापर्यंत याचे 21 भाग तुम्ही ऐकलेले आहेत. आजचा हा 22वा भाग आहे. याच्यामध्ये मिताली मितेशला त्याची अर्धवट राहिलेली कादंबरी पूर्ण करण्यासाठी लिहिण्यासाठी त्याला पुन्हा एकदा तयार करते आणि मितेश कादंबरी लिहायला तयार होतो. तर या चॅनलवर जे कोणी नवीन असतील, पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ पाहत असतील तर नक्कीच सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून या कथेचे पुढील भाग जो असेल तो त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला मिळेल. आणि बरेचसे इतर माहितीपर व्हिडिओ मी टाकत असते. आता दिवाळी अंकांसाठी जे साहित्य मागवलं जातं, लिखाण असेल, कथा कविता असतील, विविध दिवाळी अंकांची माहिती आणि त्यांनी मागवलेले साहित्य याचे माहितीपर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकत असते. त्यामुळे जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळतील आणि वेळेत समजतील. त्यामुळे तुम्हाला दिवाळी अंकासाठी जर काही साहित्य द्यायचं असेल तर ते लवकरात लवकर वेळेत तुम्हाला देता येईल. तर साथ दे तू मला ही माझी दीर्घकथा मालिका, याचे 21 भाग दिलेले आहेत आणि आजचा हा 22वा भाग. तर मितालीने मितेशची कादंबरी वाचायला घेतली. मितालीने मग त्याची अर्धवट असलेली कादंबरी साथ दे तू मला ओपन केली आणि पहिल्यापासून वाचू लागली. मितेश फक्त ऐकत होता. मितालीने सगळी कादंबरी वाचली. मितेश, यापुढे काय लिहिणार आहेस? काही सुचले आहे का तुला? मिताली, यापुढे काय झाले ते सगळं तुला माहीत आहे, मितेश म्हणाला. अच्छा, म्हणजे या कथेत जे जे घडले आहे ते सगळं तुझ्यासोबत घडले आहे, ही तुझीच कहाणी आहे हो ना? मितालीने विचारले. हो, आर्या मला सोडून गेली, त्यानंतर मी लिहिणं बंद केलं. त्याला मध्येच थांबवत मिताली म्हणाली, 1 मिनिट मितेश, तू आत्ता जे बोलतो आहेस तेच टाईप कर. ओके, मग तुला लिहिणंही सोपं जाईल. मिताली म्हणले. ठीक आहे. मितेशने कीबोर्डवर आपली बोटं ठेवली. सांग, आर्या सोडून गेली त्यानंतर तू खूप डिप्रेस झालास, मिताली बोलत होती. त्याला बोलतं करत होती आणि तेच सगळं त्याला लिहायला सांगत होती. थोडं लिहून झाले. ओके मितेश, आज इतकंच बास. उद्या आपण पुढे लिहूयात. ठीक आहे मिताली. मितेश बोलल्यामुळे जरा रिलॅक्स फील करत होता. आजपर्यंत जे मनात साचलं होतं त्याच्यात ते बाहेर येत होतं. मितालीला त्या आर्याचा भयानक राग येत होता. इतक्या चांगल्या मुलाला कोण नकार कसं देऊ शकतं यावर तिचा विश्वास बसत नव्हता. मितेश, मी आता निघते, काही वाटलं तर मला कॉल कर. हो चालेल, मितेश म्हणाला. आणि ते आपण तुझा लाईव्ह शो करणार आहोत, त्याची पण तुला तयारी करावी लागेल, मिताली म्हणाली. ठीक आहे मितालीला कॉल आला. तिने पाहिले तर अजिंक्यचा कॉल होता. बोल अजिंक्य, काय म्हणतोस? मितालीने विचारले. 2 दिवसांनी काहीतरी स्पेशल आहे मॅडम, आहे का लक्षात? हो, मी विसरेन असं तुला वाटलं का अजिंक्य? काय सांगता येत नाही तुझे. त्या मितेशच्या नादात तू मला विसरून जाशील. असं काहीही होणार नाही आहे. बाकी तुला काय गिफ्ट हवे बर्थडेला? मितालीने विचारले. सगळं आहे माझ्याकडे, फक्त तू हवेस मला स्वीटी. मिताली लाजत होती आणि मितेश तिच्याकडेच बघत होता. मिताली बोलण्यात मग्न होती. तिच्या चेहऱ्याकडे बघून मितेशला समजले की कॉलर कोणीतरी खास व्यक्ती आहे. मितालीने मग फोन ठेवून दिला. बाय, टेक केअर मितेश म्हणत मिताली जायला निघाली. मिताली, एक विचारू का? मितेशने तिला अडवले. हो विचार ना, ती म्हणाली. काही नाही, नको, बाय, मितेश म्हणाला. त्याला विचारायचे धाडस झाले नाही की तुला बॉयफ्रेंड आहे का? अरे बोल ना, काही विचारायचं होतं ना तुला? मितालीने पुन्हा विचारले. पुन्हा कधीतरी. ओके, येते मी. इतकं बोलून मिताली बाहेर पडली. राज इकडे आर्याला घेऊन अक्काकडे आला होता. तिथले वातावरण बघून आर्याला जरा विचित्र वाटले. राज, आपण कुठे आलो आहोत? तुला काम पाहिजे ना, ते इथे आहे, राज तिला म्हणाला. म्हणजे कसले काम? आणि मला इथे काहीतरी वेगळंच जाणवत आहे. चल जाऊ आपण इथून, आर्या म्हणाली. वेट माय डार्लिंग, वेट. राजने तिचा हात घट्ट पकडला.
अक्का आहे, अक्का बाहेर ये, राजने आवाज दिला. तसे अक्का बाहेर आली. डार्क लाल भडक रंगाची साडी तिने नेसलेली अक्का बाहेर आली. ती साडी नेसलेली, कपाळावर मोठं कुंकू, डोळ्यात काजळ, तोंडात मानाचा तोबरा अशी अक्का तिला बघून आर्याचे हातपाय कापू लागले. राज सोड, मला मला नाही थांबायचं इथे. आर्याने ओळखले की राज तिला कुठे घेऊन आला होता. आता इथून तुझी सुटका नाही आर्या, इथेच तू राहायचंय आणि पैसे कमवायचे. अक्का माल कसा आहे? राज आर्याच्या गालावरून हात फिरून म्हणाला. माल तर लय झॅक आहे. अक्का आर्याकडे बघत म्हणाली. मला सोड राज, मला जाऊ दे. आर्या आपला हात सोडून घेत बोलली. जास्त ओढू नकोस हा, आता तुझं आयुष्य इथेच जाणार आहे, समजलं? मी सोडणार नाही तुला, राज बघून घेईन. आर्या म्हणाली. अच्छा बघच मग. अनवर, हिला घेऊन जात, राजने आवाज दिला. तसा एक गुंड टाईप माणूस बाहेर आला. त्याने आर्याला पकडले आणि आतमध्ये घेऊन गेला. आर्या ओरडत होती पण तिचं कोणीही ऐकत नव्हते. राज, हे आता इतकेच आहेत, तेवढे पैसे ठेव, बाकी तुला पुढच्या महिन्यात देते, अक्का म्हणाली. ठीक आहे अक्का, ही आर्या चांगली कमाई करून देईल तुला, मस्त पोरगी आहे, ते मी करून घेईनच तिच्याकडून बरोबर. अजून एक, तिला ड्रगची सवय झाली आहे. 2-3 दिवस तिला उपाशी ठेव, मग लालच दे ड्रगची, मग बघ कशी ती तयार होते कामाला, असं राजने सांगितले. तर बरं राज, मी करते तिला सरळ, अक्का म्हणाली ती. इकडे मिताली विचार करत होती की अजिंक्यला काय गिफ्ट द्यावे. अजिंक्यने यावेळेस बर्थडे पार्टी ठेवली होती. त्याच्या आईबाबांनी ठरवली होती ती पार्टी. अजिंक्यचे सगळे मित्र येणार होते. मितालीलाही अजिंक्यने आमंत्रण दिले होते. आर्याला एका खोलीत बंद करून ठेवले होते. ती जोरजोराने दार वाजवत होती. मला बाहेर काढा, मला इथे नाही राहायचं आहे, प्लीज कुणीतरी मदत करा, अशी ती आवाज देत होती. पण तिथे तिचं ऐकणारं कोणीच नव्हते. तिला सिगरेट हवी होती, ड्रग्जही हवे होते, पण इथे तिला काहीच दिले नव्हते. म्हणजे सकाळपासून ती उपाशी होती. आता रात्र होत आली होती. त्या खोलीत एक पाण्याचा माठ होता. त्यातले पाणी घेऊन आर्याने ते पाणी पिले. अजून जोरजोरात ती दार पडवत होती. दार कोणीतरी उघडले. तशी अक्का दारात उभी होती. कशाला बोंबलतीस उगाच, काहीही मिळणार नाही तुला. मला काहीही नको, फक्त इथून बाहेर जाऊ द्या, आर्या म्हणाले. बरं जाऊन देईन तुला, चांगले पैसे घेऊन खरेदी केले तुला. बोल, धंदा करायला तयार आहेस की नाहीस? नाही, मी धंदा नाही करणार, मी एक चांगल्या घरातली मुलगी आहे, मला जाऊ दे, मी डबल पैसे देते आहो तर, असं आर्या म्हणाली. चांगल्या घरातल्या पोरी अशा सिगरेटी पीत नशा करत नसतात म्हण. चांगल्या घरची सडीतच, जोपर्यंत तू तयार होत नाहीस तवर खायला बी देणार नाही. अक्का इतकं बोलून पुन्हा दार बंद करून निघून गेली. आर्या रडत बसली. आपण कुठे येऊन फसलो याचा ती विचार करत होती. त्या फडतूस राजवर कसा काय विश्वास ठेवला आपण? आपले आईबाबा आपली वाट बघत असतील. आर्याला हा विचार करून ती अजून जास्तच रडत राहिली. तिला इतकं कळून चुकले की आता इथून तिची सुटका नव्हती. रडत रडतच ती मग झोपी गेली. सकाळी कोणीतरी दार उघडले तसे आर्याला जाग आली. राधा तिच्यासाठी चहा आणि पाव घेऊन आली होती. उठ, चहा घे, राधा बोलली. आर्याला खूप भूक लागली होती. तिने पटकन राधाकडून चहा आणि पाव घेतला आणि आधाशासारखी खाऊ लागली. राधा तिचं खाणं होईपर्यंत तिथंच थांबली होती. तुझं नाव काय गं? राधाने विचारलं. आर्या, मी कोल्हापूरला राहते, मला घरी जायचं आहे, प्लीज माझी मदत कर. आर्या, इथे एकदा आलो की आपली सुटका होत नाही. तू किती रडलीस ओरडलीस तरी तुझं कोणीही ऐकणार नाही. मी पण सुरुवातीला अशीच तुझ्यासारखी रडत होते, पण त्याचा काही उपयोग होत नाही. हे लोक जबरदस्ती आपल्याकडून काम करून घेतात. एकदा का या कामाची सवय लागली की मग काही त्रास पण होत नाही, पैसे पण मिळतात. मला सिगरेट पाहिजे आहे, मिळेल का? आर्याने विचारले. आर्या, तू अक्काचं सगळं ऐकलेस तर तुला सिगरेट आणि दारू पण मिळेल. राधा मग निघून गेली. जाताना पुन्हा बाहेरून दार लॉक करून गेली. दिवसभर आर्याला जेवण दिले नाही. तिला सिगरेट आणि त्यासोबत ड्रग्ज मिळत नव्हती म्हणून तिला कसे तरी होत होते. काय करावे तिला समजत नव्हते. डोकं बधीर झाले होते तिचे.
तिने आपली बॅग शोधली, पण त्यात कपडे होते, पण मोबाईल नव्हता तिचा. तिने पर्स चेक केली, त्यात पण मोबाईल नव्हता. म्हणजे राजने माझा मोबाईल काढून घेतला. मी कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ नये म्हणून हा त्याचा प्लॅन होता. तर आता आर्याला एक एक गोष्ट समजत होती, पण आता खूप उशीर झाला होता. मिताली अजिंक्यसाठी एक शर्ट घ्यायला मॉलला आली होती. बरेच शर्ट तिने पाहिले, मग एक डेनिमचा शर्ट तिने अजिंक्यसाठी खरेदी केला. असेच ती अजून शर्ट्स बघत होती. एक डार्क मरून कलरचा सुंदर शर्ट तिथे होता. हा कलर मितेशवर छान दिसेल नाही, स्वतःच मिताली विचार करू लागली. पण मितेशची आठवण का आली मला? मी तर अजिंक्यसाठी आले इथे. मितालीने मग तो मरून शर्ट बाजूला ठेवत पुढे गेली आणि तिला आठवले की मितेशचा वाढदिवस पुढच्याच महिन्यात आहे. मग तो शर्ट त्याच्यासाठी घेऊयात का, असा विचार मनात येताच ती पुन्हा त्या शर्टकडे आली आणि तिने तो शर्ट मितेशसाठी घेतला. रात्रीच मितालीने अजिंक्यला बर्थडे विश केले. आज तिने हॉस्पिटलला सुट्टी घेतली होती. थोडा वेळ मितेशकडे जाऊन येऊ, मग संध्याकाळी अजिंक्यच्या बर्थडे पार्टीसाठी जाऊ, असं तिने विचार केला. मिताली मितेशकडे आली. दोघे मिळून आज पुढील कथा लिहिणार होते. मितेश, लिहायचे का? आज तू पुढे मला स्टोरी सांग, मी लिहून देते, चालेल का? मितालीने विचारले. ओके, मी सांगतो म्हणत मितेश बोलू लागला. तो जसं सांगत होता तसे मिताली लिहित होती. ते लिहिताना त्याच्याकडे बघत होती. मितेश तिच्या चेहऱ्याकडेच बघत होता. तिचं बोलणं, हसणं, मध्येच काही विचारणं, हे मग असं लिहितात का, असं तिचं सांगणं, त्याला सगळंच भुरळ पाडत होतं. मितेश आपल्याच विचारत होता. मितेश, अरे पुढे सांग ना, काय लिहायचंय? तिने त्याला गप्प बसलेले बघून विचारले. हां, आता मितेश, आर्या आणि त्याची कोल्हापूर पन्हाळगडावरती भेट झाली, तो दिवस जेव्हा त्याने आर्याला पहिल्यांदा किस केले, ते मितेशने थोडे सांगितले. ते मितालीने लिहिले. मिताली, यापुढचे उद्या लिहूयात का, त्याने विचारले. हो चालेल, असंही मला थोडं लवकर जायचं आहे, एका पार्टीला जाणार आहे मी. ओके. मितेशने ओळखले की मिताली तिच्या बॉयफ्रेंडसोबत जाणार असेल. मितेश, तुला आवडेल का ट्रेकिंगला जायला? आपण जाऊयात का या संडेला? राहुल आणि निखिललाही सोबत घेऊ, तिने मितालीला विचारले. बघू, मी विचार करून सांगतो. अजून एक, तू उद्या हॉस्पिटलला ये. तुला डॉक्टर कार्तिक यांना भेटावं लागेल. ते तुला चेक करतील, मग काही औषधं चेंज करून देतील. ठीक आहे, मी येईन. तू असशील ना तिथे? हो, मी असणारच ना. तू ये नक्की, मी निघते आता. मिताली आपली पर्स घेऊन उठली. तेव्हा मितेश उठला. दोघे एकत्र उठत असल्याने दोघांची डोके एकमेकांना लागले. ओ सॉरी मितेश, मिताली बोली. नो, आय एम सॉरी. मी असं एकदम उठायला नको होते. लागले का तुला? बघू, असं म्हणत मितेशने आपला हात तिच्या कपाळाला धरला होता. तिने तो बाजूला केला. तिथे त्याने आपला हात फिरवला. दुखते आहे का मिताली? तो अगदी काळजीने विचारत होता. मिताली त्याच्या नजरेत हरून गेली होती. तो काय विचारत आहे हेही तिला ऐकू आले नाही. मिताली, आय एम सॉरी. तुला लागले बघ, इथे थोडं लाल झालं आहे, मितेश म्हणाला. नाही, जास्त नाही लागलेलं, मी ठीक आहे मितेश, मिताली त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली. बाय, टेक केअर म्हणत ती बाहेर पडली. कार चालू करून ती निघाली, पण मितेशचा विचार मनातून जात नव्हता. हे काय होतंय मला? मी का मितेशकडे ओढली जाते? त्याच्याबद्दल वेगळंच काहीतरी फील होतंय. मला थोडेसे लागले तरी तो किती काळजी करत होता माझी. नाही, मी असा विचार नाही करू शकत. याच विचारात मिताली घरी आली. मितेश लॅपटॉपसमोर बसून होता. त्याच्याही मनात मितालीचे विचार येत होते. त्याने फेसबुक ओपन केले आणि मितालीची प्रोफाईल त्याने ओपन केली. तिथे फोटोज तो बघू लागला. बाजूला असणाऱ्या म्युझिक सिस्टमकडे त्याचा हात गेला आणि त्याने ते सुरू केलं. म्हणजे खूप दिवसांनी त्यानं म्युझिक ऑन केलं. तुम हो पास मेरे, साथ मेरे हो तुम, जितना महसूस करू तुमको उतना ही पा भेलू, हे सुंदर असं गाणं लागलं होतं. हे गाणं मितेशच्या मनाला अजूनच हलवून टाकत होतं. मिताली त्याच्यासोबत असली की त्याला असंच काहीच फील होत असे. पण नको हा विषय आपल्या आयुष्यात पुन्हा नको. मिताली चांगली मुलगी आहे,
माझ्यामुळे तिच्या आयुष्यात काही वादळ नको, आपण तिचा विचार नाही करायला पाहिजे, हाच विचार मितेश करत होता. आपल्या मनात कितीही मितालीबद्दल काही भावना आल्या तरी त्या दाबून टाकायच्या असं त्याने ठरवले. मिताली संध्याकाळी छान तयार झाली. तिने पिंक कलरचा बारीक फुलाची डिझाईन असलेला वन पीस फ्रॉक घातला, त्याला साजेसा मेकअप केला. अजिंक्यसाठी घेतलेला शर्ट आणि परफ्यूम सोबत घेतला. आईला सांगून ती बाहेर पडली. कार चालू केली. वाटेत तिने रेड रोजचा बुके घेतला. अजिंक्यचे सगळे मित्र असतील असं तो म्हणाला होता. त्याच्या काही मित्रांना त्यांच्या रिलेशनशिपबद्दल माहितीही होते. मिताली त्या पत्त्यावर म्हणजे त्या हॉटेलला पोहोचली जिथे पार्टी होती. भरपूर लोक तिथे आली होती. मिताली हॉलमध्ये गेली. समोरच डॉक्टर कार्तिक उभे होते. ओ मिताली, वेलकम. मला माहीत होते की अजिंक्य तुला इन्व्हाइट करणार सो मी काही बोललो नाही तुला. इट्स ओके सर. अजिंक्य कुठे आहे? मितालीने विचारले. तो तिकडे मित्रांच्या ग्रुपमध्ये, डॉक्टर कार्तिकने इशारा करून दाखवले. मिताली तिकडे गेली. हॅपी बर्थडे अजिंक्य. मितालीने विश केले आणि त्याचे गिफ्ट त्याला दिले. अजिंक्यने त्याच्या मित्रांसोबत तिची ओळख करून दिली. अजिंक्य आता केक कट करायला उभा होता. तिथे एक छोटा स्टेज होता. अजिंक्य त्याचे आईबाबा सोबत उभे होते. तितक्यात डॉक्टर निरंजन आपल्या फॅमिलीसोबत आले. डॉक्टर कार्तिकनी त्यांनाही स्टेजकडे बोलावले. डॉक्टर स्मितासुद्धा आली होती. तिला बघून अजिंक्यच्या कपाळावर आठ्या आल्या. अजिंक्य, हिला ओळखतोस ना? ही डॉक्टर स्मिता. अजिंक्यला स्मिताने विश केले. आपल्या हातातला गुलाबाचा बुके त्याला दिला. मिताली सगळ्यांसोबत खाली बसली होती. डॉक्टर स्मिताला अजिंक्यसोबत बघून तिलाही कसं तरीच झाले. तर आज आपण इथंच थांबतो आहोत. पुढचा भाग ऐकण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा कथेचा भाग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.